वर्तणूक ठेवायची, पण 11 महिने काय करायचं? रावणासारखी वाईट वृत्ती ठेवायची, वाईट वागायचं, वाईट बोलायचं. पण ऐका, त्या देवादिदेव महादेवानी सुद्धा देवाला आपलंसं करून घेतलं, देवाची भक्ती केली. त्याच महादेवाचा अवतार म्हणजे कुणाचा? माझ्या आत्मापूरच्या राजा काय सुंदर प्रमाण भजन करी महादेव. कुणाचं? त्या श्रीराम प्रभूंचं भजन कुणी करावं? देवादिदेव महादेवांनी करावं, भजन करावं. एक सुंदर दृष्टांत आहे बघा. एखादं चांगलं काम जर गावामध्ये झालं तर अनेक जण येतात त्याचं श्रेय घेण्यासाठी, येतात की नाही? तसंच झालं, रामायण लिहून झालं. रामायण लिहिलं कुणी? वाल्मिकी. कधी लिहिलं रामायण? घडायच्या अगोदर लिहिलं. राम प्रभूंना कसं वागावं लागलं? जसं वाल्मिकी ऋषींना रामायणामध्ये लिहिलं तसं माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांना कार्य करावं लागलं, राहावं लागलं, वागावं लागलं. ऐका, ते रामायण लिहून झालं आणि रामायण लिहून झाल्यानंतर तिघांचं कडाक्याचं भांडण लागलं. पृथ्वीवरचा माणूस म्हटला रामायण आमचं, पाताळातले सर्प म्हटले रामायण आमचं, स्वर्गीचे देव म्हटले रामायण आमचं. आता तिघांचं कडाक्याचं भांडण लागलं. भांडण मिटवावं कुणाकडं, काय करावं, काय करावं म्हणून तिघांचं भांडण चालू होतं. आणि स्वर्गामध्ये असणारे नारद मुनी, त्या नारद मुनींनी कधीतरी पृथ्वी तलावरती यावं, इहलोकीच्या देहावरती पृथ्वीवरती यावं. गळ्यामध्ये विणा असावा, हातामध्ये चिपळ्या असाव्या आणि अखंडपणे त्या नारद मुनी भजन चाललेलं. नारद मुनींना तिघांकडे पाहिलं. बाबा, इतकं मोठं भांडण लागलंय. स्वर्गीचे देव आहेत, पृथ्वीवरचा माणूस आहे, पाताळातले सर्प आहे. तिघांचं भांडण मिटवावं कसं, काय करावं, काय करावं? मग त्या नारद मुनीने सांगितलं, बाबांनो, तुमचं जर भांडण मिटवायचं असेल तर तुम्हाला कुठं जावं लागेल? देवादिदेव महादेवांकडे जावं लागेल. आणि सगळेजण देवादिदेव महादेवांकडे गेले. महादेव कैलास पर्वतावरती बसले होते आणि महादेव कैलास पर्वतावरती बसले असताना या तिघांनी जावं. स्वर्गीचे देव गेले. स्वर्गीचे देव म्हटले रामायण आमचं. पृथ्वीवरचा माणूस गेला. पृथ्वीवरचा माणूस म्हटला रामायण आमचं. पाताळातले सर्प गेले. पाताळातले सर्प म्हटले रामायण आमचं. आता तिघांचं ऐकून घेतलं. मग देवादिदेव महादेवांनी स्वर्गीच्या देवांना विचारलं, बाबांनो, रामायण तुमचं कसं काय? त्यावेळेस स्वर्गीचे देव म्हटले, देवा, प्रभू श्रीरामचंद्र अवतार कुणाचा? देवाचा. मग रामायणाचा अधिकार कुणाला? कुणाला? आम्हाला. कोण म्हटलं? स्वर्गीचे देव म्हटले. तेवढ्यात माणूस म्हटला, देवा, देव असेल तिकडे त्यांच्या घरी, पण इथं आला कुणाच्या रूपानं? माणसाच्या. मग रामायणाचा अधिकार कुणाला? आम्हाला. कोण म्हटलं? पृथ्वीवरचा माणूस म्हटला. पाताळातले सर्प म्हटले, देवा, ते काय आम्हाला माहित नाही. प्रभू श्रीरामचंद्रांचे बंधू लक्ष्मणराय अवतार शेषनागाचा. मग रामायणाचा अधिकार कुणाला? कुणाला? आम्हाला. कोण म्हटलं? कोण म्हटलं? पाताळातले सर्प म्हटले. तिघांच्या बाजू ऐकून घेतल्या.